ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, आज काय आहे? काल होती रंगपंचमी, आज काय एकनाथ षष्ठी. भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा अवतार. बघा, एकनाथ महाराज हा विष्णूचा अवतार होता. त्याला काय म्हटलं जायचं? शांती ब्रह्म. बघा, एकनाथ महाराज आज त्यांच्या पत्नीचं नाव गिरिजा आणि त्यांच्या मुलाचं नाव नारायण. लोकांना अध्यात्म संस्कृतमध्ये कळत नव्हता आणि लोक अध्यात्मक जात नव्हते. आणि मग लोक अध्यात्मक यावा म्हणून एकनाथ महाराजांनी काय केलं? हे जे संस्कृत आहे हे प्राकृत भाषेत केलं, एकनाथी भागवत. आणि मग जे ब्राह्मण होते ना, ते त्यांचा द्वेष करीत होते का हे ज्ञान जर लोकांना कळलं तर आपलं पोटाची खळगी भरणार नाही. आणि मग त्यांचा जो मुलगा आहे तो सुद्धा त्यांना विरोध करत होता का हे ज्ञान संस्कृतमध्येच व्हायला पाहिजे आणि मराठीत नको आहे. एकनाथ महाराज काय करायचे? त्यावेळेला लोक अध्यात्मक येत नव्हते आणि मग त्यांना काय करायचे? जेवण द्यायचे. वाटीभर त्यावेळेला साखर मिळत नव्हती, वाटीभर साखर द्यायचे. गाईचं तूप वाढायचे. त्यांना जनार्दन महाराजांची जहागीरदारी मिळाली होती. बघा, एकनाथ महाराजांनी जनार्दन महाराज ज्या वेळेला त्यांच्यापाशी गेले त्यावेळेला दत्तानी एक फकीराचं रूप घेतलं आणि त्याची थुकी ते चाटत होते. यांना किळस येत होती. आणि मग त्यावेळेला एकनाथ महाराजांनी जनार्दन स्वामीचं उष्ट खाल्लं तेव्हा त्यांना ज्ञान प्राप्त झालं. एकनाथ महाराज त्यांच्या घरी एक वेळेला मुक्कादामाचं काम करत असताना रात्रभर जागले आणि टाळ्या वाजवायला लागले. सापडली. काय सापडली? एक पैची चूक होती. बघा, त्यांना भ्रष्टाचार हा आवडत नव्हता. आज समाजामध्ये किती भ्रष्टाचार केला जातो. आणि मग एकाग्रता, जनार्दन महाराज सांगितलं तुला खरी एकाग्रता सापडली म्हणून, तुला आत्मज्ञान झालं. तिथं यवन आले होते चोरी करायला, त्यांनी 7 यवन मारून टाकले होते. एवढं त्यांना राग होता. पण ज्या वेळेला त्यांच्या अंगावरती मुसलमान 101 वेळा थुकला त्यावेळेला त्याने 100 वेळा आंघोळ केली. तो मुसलमान त्यांच्या पाया पडला म्हणून माझी चुकी झाली. त्यावेळेला त्यांनी सांगितलं तुझी चुकी नाही झाली, तुझ्यामुळं मला 100 वेळा आंघोळ घडली. एकनाथ महाराजांनी हरिजनाच्या मुलाला काड्यावर घेतलं. एकनाथ महाराजांच्या घरी पित्र होते आणि हरिजन लोकांना तो श्वास आला. ते म्हणा आम्हाला हे अन्न मिळणार नाही आणि त्यांना जीव घातलं. ब्राह्मण तिथं येत नव्हते. त्यांनी त्यांचे स्वर्गातून पित्र बोलवले आणि त्यांनी त्याला जेवाय घातलं. एकनाथ महाराजांना राग आणण्याकरता त्यांच्या पाठीवरती एक यवन बसला. तर मला गिरजे नारायण खाली पडेल नाही म्हणा, नारायणाला घेऊन जाण्याची मला सवय. एकनाथ महाराज ज्या वेळा देवपूजा करत होते, एक माणूस चपला घालून मध्ये आला. अरे तुझं माझं किती प्रेम आहे आणि तू चपला काढायचा विसरला काय? एकनाथ महाराजांनी ज्या वेळेला एक मुसलमान एक गरीब माणूस पोथी ऐकायला आला आणि पलंगावर झोपला. एकनाथ महाराजांनी त्याला बघितलं. ते नवरा बायको झोपलेली होती, खाली झोपले. उठले त्यांच्या पायाने, अरे म्हणे तुझ्यामुळे माझा पलंग पवित्र झाला. एकनाथ महाराजांची जर जीवनचरित्र बघितलं तर शांतीब्रह्म, जीवनात शांतता. एकनाथ महाराजांची पत्नी गिरिजाबाई ती स्वयंपाक करत होती. तिचा स्वयंपाक जर उरला आणि तो जर वाळलेल्या झाडाला घातला तर त्याला पालवी फुटत होती. एवढं तिचं प्रेमानं ती स्वयंपाक करत होती. तर आजपर्यंत जेवढे चरित्र होऊन गेले त्या चरित्रामध्ये एकनाथ महाराजांना काय म्हटलं गेले? शांतीब्रह्म. म्हणून एकनाथ महाराजांच्या चरित्राचं आपल्या जीवनामध्ये आपण जर अनुकरण जर केलं, एवढी शांती होती आपण थोडी जरी घेतली तर आपल्या जीवनाचं कल्याण होईल. म्हणून आज एकनाथ षष्ठी आहे. एकनाथ षष्ठीच्या दिवशी आपण जशी त्यांनी शांतता घेतली
तशी आपण घेण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्या जीवनाचं कल्याण होईल. हे पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.